महाडमध्ये सावित्री काल नदीला पूर. महाड शहरातील काही भागात पुराचे पाणी शिरले. पावसाच्या संततधारीमुळे महाडमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. पुराचे पाणी सुकटगल्ली, गांधारी नदी, दस्तुरी नाक्यावर पुराचे पाणी. महाडमधील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. गेल्या 4 दिवसांपासून महाडमध्ये तुफान पाऊस बरसतोय. त्यातच आज सकाळपासून महाडच्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असून महाड तालुक्यातील अनेक नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड तालुक्यातील सांदोशी बावळे गावाचा संपर्क तुटल्यानंतर बिरवाडी शहरामध्ये पुराचे पाणी शिरत असतानाच महाड शहरामध्ये देखील सावित्री नदीने रौद्र रूप धारण केल्याने पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील सुकटगल्ली परिसरातून पुराचे पाणी बाजारपेठमध्ये घुसण्यास सुरुवात झाली असून गांधारी पूल पाण्याखाली गेला आहे. दस्तुरी नाक्यावर पुराचे पाणी आल्याने नाते विभागातून येणाऱ्या वाहनांना आता करंजफळ मार्गे आणि चांबारखिंड मार्गे महाडमध्ये यावं लागत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आणि प्रशासनाच्या वतीने पुढील 48 तास रेड अलर्ट घोषित केल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असा प्रशासनाने इशारा दिला आहे. दुसरीकडे काल नदीने आपले रौद्र रूप धारण केले आहे. काल नदी पात्रावरील वाळणकुंड येथील वरदायिनी माता मंदिर संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. पोलादपूरमध्ये देखील पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे तेज मराठी मार्फत देखील आपणा सर्वांना आवाहन केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. हे बघा, तोळई नदीला भरपूर पाणी आलेलं आहे. सर्वांनी सावध राहावे कृपया. सावित्रीपेक्षा तोळई नदीला भरपूर पाणी आहे. लेप्रसीच्या पुलाला बहुतेक टच व्हायला आता ह्या टायमिंगला आलं आहे. आता हे तुम्हाला दाखवतो. बघा, आपण आता चाललो आहे लेप्रसीच्या पुलावरच्या साईडला, म्हणजे तोळई नदीच्या साईडला. हे बघा, पाणी बघा किती झटकन वाढलं आहे. 5 मिनिटात पाणी वाढलेलं आहे.